आपला गिरगाव टू महालक्ष्मीचा प्रवास ते पण चालत. तर आपण आता ब्रिज चढतोय आणि या ब्रिजचं नाव आहे कॅनेडी ब्रिज. आपली होणार आहे राईड सुरू, राईड टू रामेश्वर. सकाळ सकाळ आपले पेपरवाले तिकडे या साईडला, कारण कसं आहे आमचा पण सकाळ सकाळचा पेपरचा बिझनेस होता. म्हणजे माझे पप्पा वेंडर होते आणि पप्पांची जाम आठवण येते या टायमात. जाम म्हणजे जाम. पण काही गिरायक चिडचिड करतात, ओरडतात, भडकतात, ते पण आम्हाला सहन केलं. पण तेच म्हणतो तुम्ही जेवढं चालाल ना तेवढं तुम्ही जास्त एक्सप्लोर करा. हे आपला इंडिया फ्लॅग, हा बघा एक नंबर. पहिलं लागतं आपलं स्वामीनारायण मंदिर, श्री स्वामी दोन्ही दे चालेल. तर आपण समोर ओटी घेतो श्री महालक्ष्मी मंदिर. जरा पण गर्दी नाहीये. हा चिपकलेला क्या बात. 7 वाजता आरती होते म्हणून. आणि समोरच आपलं मंदिर आहे. नमस्कार मंडळी, सुप्रभात फ्रॉम मुंबई. आत्ताचे सकाळचे ऑलमोस्ट 5:30 वाजलेले आहेत आणि आपण निघालो आहोत चालत महालक्ष्मी मंदिरकडे. मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरला आपण जाणार चालत. आपण म्हणजे मी, माझी बायको अमू, स्पृहा आणि राणू पण. राणू तुम्ही पाहिलं असेल साखरपुड्याच्या ब्लॉगमध्ये. तिचा जस्ट साखरपुडा झाला होता अलिबागला, काहीतरी 28 एप्रिलला. तर ती आपल्याकडे 2 दिवस राहिला आहे. तिला बोलतो तू पण आमच्याबरोबर चल म्हणून. चालत जायचं एक खूपच खास कारण आहे, पण ऑफकोर्स मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की खूपच पर्सनल आहे ते कारण सोडून द्या. पण तुम्ही आता आपलं सकाळची मुंबई एन्जॉय करा. आपण ऍक्च्युअली सिद्धिविनायकला पण चालत गेलो होतो काहीतरी गेल्या महिन्यात, पण त्याचा ब्लॉग नाही केला मी. पण मी पुन्हा जाणार आहे इन जून महिन्यामध्ये, तेव्हा मी नक्कीच ब्लॉग करेन सिद्धिविनायकला. सिद्धिविनायकला जायला आपल्याला लागलं ऑलमोस्ट 2 तास आणि आय थिंक महालक्ष्मीला जायला आपल्याला लागेल अर्धा का पाऊण तास चालत तरी. चला आता अमू घर लॉक करते आणि आपण निघालेलो आहोत. हा आई बघा, स्पृहा रेडी आहे, राणू रेडी आहे आणि अमू रेडी आहे. चला बरोबर सकाळी 5:30ला आपण निघालो आहोत. हा थंड थंड हवा बिलकुलच नाही आहे. हवा कुठे गुलच झाली, थंडी सोडूनच दे आता. ऑफकोर्स गरमी एवढी वाढली आहे ना इन मंथ ऑफ मे, बापरे. म्हणून मी सकाळ ठरवलं जेणेकरून कसं नंतर तर खूपच ऊन लागेल. तर सकाळ गेलो ना ऑलमोस्ट 7 पर्यंत पण परत येऊ. त्यासाठी आमचा हा बाहेरचा परिसर आहे, पूर्ण सुनसान आहे आता. तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपला गिरगाव टू महालक्ष्मीचा प्रवास ते पण चालत. क्या बात आहे, सही आहे. तर आपण तिकडून स्ट्रेट आलो, पुढे गेलं की चौपाटी येतं. तर आपण मारतोय राईट आपण जाणार आहे कॅनेडी ब्रिजवरून. कॅनेडी ब्रिज क्रॉस करून आपण स्ट्रेट बाहेर पडणार आहोत. इकडून पण जाऊ शकतो पण इकडून खूप लांब पडेल, आपण इकडून जाऊया त्यासाठी. तर आपण आता हा ब्रिज चढतोय आणि या ब्रिजचं नाव आहे कॅनेडी ब्रिज. आता हा कॅनेडी ब्रिज आपण क्रॉस करून जाणार आपण स्ट्रेट. सकाळ फुल ऑन सुमसान आहे बघा. हे थोडीफार चहलपल आहे कारण आपली मुंबई काही झोपत नाही. त्यासाठी आपली फॅमिली मंडळी चालतात बा कशा. 3 देविया, अरे सही रे 3 देविया, क्या बात आहे. आपण जेव्हा इकडून जातो ना या इथून खाली म्हणजे या स्टेप्सनी खाली गेलो ना आपण, तर समोर मग सासूरवाडी आहे तिकडे त्या साईडला. म्हणजे शॉर्टकट आहे आपल्या घरी, म्हणजे सासूरला जायला. म्हणजे माझं अमूसगर तिकडे आहे. गावदेवी हा एरिया म्हणतात, गावदेवी. आणि इकडे सर्व टेम्पो वगैरे लागले या साईडला आता, फुल ऑन टेम्पोस. हा बघा इकडे. अरे चला 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 चला. तर मंडळी आज तारीख आहे 7 मे. पण तुम्ही हा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये पाहा असाल व्हिडिओ, लाईक ऑलमोस्ट 14-15 मे पकडू शकतात. आणि तेव्हा आपण असणार आहे गावी, कारण आपण 12 मेला गावी आलो आहे. 12 मे ते 22 मे आपण गावी राहणार आहे. आणि मग परत मुंबईला आल्यावर 27 मेला आपली होणार आहे राईड सुरू, राईड टू रामेश्वर. साऊथ इंडिया राईड आपली असणार आहे. ऑलमोस्ट 8 ते 10चा प्लॅन आहे. हे तुम्हाला मागील ब्लॉगमध्ये त्याचा राईडची अनाऊन्समेंट केलेली आहे. तर त्यासाठी आपण केली तयारी, म्हणजे बाईक मॉडिफिकेशन, शॉपिंग आणि खूप काही गोष्टी. तसं आपला ब्लॉग मी टाकलेला आहे, नक्की जाऊन चेकआउट करा, नक्की आवडेल तुम्हाला. आता फक्त आता वाट बघतोय राईडची आणि काय नाही. सिरियसली आपल्या आयुष्यातली पहिली मोठी राईड असणार आहे, मोठी. मी आणि माझी बायको जाणार आहेत. होप फॉर द बेस्ट. आणि पूर्वाला सकाळ भूक लागली, माहित नाही का तुम्हाला पडलं मॅडम. हां पूर्वाला सकाळ भूक लागली, माहित नाही का ना बेबी. उठल्यापासून भूक करते. तिला बोललं पहिले मंदिरात जाऊ. लागते भूक, क्या बात आहे, लागते भूक. मला इतकी नाही लागली आहे, इतकी नाही.
चला तर आपण हा सकाळ पप्पा चालू असतो. तर आपण आता कॅनडी बीच उतरलो आहोत. हे स्काय वॉक आहे आपला इकडचा सर्वात मोठा स्काय वॉक. आय थिंक एशियाज बिगेस्ट आहे असं वाटतं मला. आय थिंक एशिया बिगेस्ट आणि खूप महाग आहे म्हणजे ऑलमोस्ट 50 लाखावर खर्च केला त्याच्यावरती. मग आता हार्डली कोण वापरतो? 50% लोक वापरत खरं हार्डली कोण वापरते. आणि वरती सर्व आता आपले हे बसलेले असतात काय म्हणतात त्याला, हा कुत्रे भिकारी लोक वरती असतात. त्याच्यामुळे पण लोक वरती कोण जायला मागत नाही कारण सेफ्टी रिझन वगैरे असतं. आणि ऑफकोर्स हे सर्व क्रॉस करून आपण जातो तिकडे ग्रँड रोड साईडला. म्हणजे इकडून आपण येतो या साईडनी आणि मग आपण जातो ग्रँड रोड साईडला. असं आहे. काही आपले स्टेप्स तिकडे उतरतात त्या साईडला पण, काही तिकडे उतरतात, काही इकडे उतरतात, असं सर्व आहे. ठीक आहे. हा म्हणजे स्कायवॉकच्या चारही बाजूनी उतरायला मिळतं असं आहे. तिकडे उतरतात. अरे मग तेच ग बाबा की स्कायवॉकच्या चारही बाजूनी आपल्याला उतरायला मिळतं आणि काय नाही. हो अजून एक गोष्ट म्हणजे त्याला ऍक्सिलेटर वगैरे पण होता पण तो ऍक्च्युली बंद आलाय. तो आता का बंद केलं म्हणजे बंदच ठेवलं इन शॉर्ट. असं आहे ते. मग खर्च मजबूत केलाय पण तेवढा वापर केला नाही लोकांनी. असं आहे. ठीक आहे जरा करायला करते नाही करते आपण काय करणार आता. हा जो एरिया आपण पाहतोय ना तो आहे नाना चौक एरिया. डी वॉर्ड नाना चौक डी वॉर्ड. इकडे हे डी वॉर्डचं ऑफिस आहे या साईडला. आणि त्या साईडला जायला गावदेवी मग सासूरवाडी. इकडे स्कूल आहे ना. इकडे स्कूल आहे ना मग. लेफ्ट साइडला सेंट कोलंबस स्कूल आहे आणि राईट साइडला डी वॉर्ड आहे. नाही ही स्कूल आहे इकडे. स्कूल हो आमची. अरे ही कुठे आहे ती अरे हो रे सेंट कोलंबस स्कूल आमचा बॅक साइड आहे. मारिताई. इतकी मोठी स्कूल आहे. अरे हो रे ही सेंट कोलंबस स्कूल आहे. ही बघा इकडे सेंट कोलंबस स्कूल आहे ही वाली. हो इतकी मोठी स्कूल आहे. बापरे बापरे. हो क्या बात. आणि सेंट कोलंबस अमुची स्कूल आहे. म्हणजे अमुची बाकी दोन्ही बहिणी पण सेंट कोलंबस होते. वा वा वा. हे काय नवीन बांधलंय हे वाला. हा नवीन बांधलंय. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी छान केलं पण. अच्छा वृत्तपत्र वाचनालय म्हणजे न्यूजपेपर रिडिंग छान केलं पण. आणि इकडे हा मॉल आहे H&M मॉल. नाही सॉरी H&M बंद झाला. आता दुसरा कुठचा मॉल ओपन केलाय. याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. डबल डेकर आहे म्हणजे मुलांसाठी तो किड्स प्ले एरिया. जिम वगैरे आहे. शॉपिंग वगैरे पण आहे इकडे. शॉपिंग वगैरे करतो. अरे मला फक्त एवढा मोठा बांधला का शॉपिंग वगैरे पण असेल ना. ओके ओके. आपण काय शॉपिंग करत नाही. शॉपिंगचं येणारच माहिती. असं आहे राजस्थान टी हाऊस. आणि इकडे बघा. आणि इकडे सर्व सकाळ सकाळ आपले पेपरवाले तिकडे या साईडला. पेपरवाले दूधवाले तुम्हाला सकाळी खूप पाहायला मिळतील. ते बघा सायकल घेऊन चाललेत. त्या बात आहे. आणि हे पेपरवाला पाहून ना मला माझी आठवण येते, पप्पांची आठवण येते आणि मामाची आठवण येते. कारण कसं आहे आमचा सुद्धा अरे कोण हॉर्न सकाळ सकाळ एवढं मारतं कळत नाही यार. कारण कसं आहे आमचा पण सकाळ सकाळचा पेपरचा बिझनेस होता. म्हणजे माझे पप्पा वेंडर होते न्यूजपेपरचे खूप आधी. आता ऑफकोर्स सोडलं आपण त्याला लॉकडाऊनमध्ये सोडलं कारण मोस्टली तेव्हा सर्व बिझनेस बंद झाले होते. पेपर बिझनेस पण ऑलमोस्ट बंद झाला होता. पण तेव्हाच आपण तो विकून टाकला. लॉकडाऊनचं जस्ट आधी विकून टाकला आम्ही. ते एक बरं झालं कारण पप्पा पण स्थायिक होणार होते गावी आणि मला पण तितका वेळ मिळत नव्हता या सर्व गोष्टी करायला. कारण पेपरसाठी सकाळी ऑलमोस्ट आम्ही पप्पा 4ला उठायचे. मी तरी 5-5:30 पर्यंत उठायचो. पण हळूहळू नंतर मी सुद्धा पप्पांना 4:30 उठायला लागलो. कारण पेपरचा बिझनेस म्हणालात ना तर बंडला खाली उतरा टेम्पोमधून मग गोळा करा बाकी ठिकाणी कारण खूप पेपर होते. बाकी ठिकाणीपासून ते गोळा करा आपल्याकडे आणा. जिकडे बसतो तिकडे आणा. सप्लिमेंट भरा. कधी कोण पॅम्पलेटवाले आले तर पॅम्पलेट भरा. या खूप काही गोष्टी करायचो आपण. आणि ऑलमोस्ट 6:30 पाऊंड आपलं निघायचो पेपर टाकायला इन बिल्डिंगमध्ये. ते सर्वसुद्धा आम्ही केलेलं आहे. पहिलं सायकली चालवायचो मग हळूहळू आम्ही बाईक घेतली आणि बाईकने टाकायला लागलो. आपण ते काय पण ॲक्च्युली बोलतो ते पण दिवस खूप सुंदर होते. म्हणजे खूपच सुंदर होते. आता कधी पण बघतो ना आपला पेपरवाल्यांना तर जुने दिवस ॲक्च्युली खूप आठवतात सिरियसली. आणि पप्पांची जाम आठवण येते त्या टायमात. जाम म्हणजे जाम. आणि पप्पाला खूप मानायचं. माझ्या आमचं डेपो होतं गिरगाव डेपो.
आपलं गिरगावला हॉटेल राजा आहे, मग तिकडे आपण बसायचो त्या साईडला. तेव्हा जागा फिक्स होती आमची आणि काय नाही. आणि मग खूप मित्रमंडळी होते तेव्हा पण पप्पांची वगैरे. आता ऑलमोस्ट सर्वांनी हळूहळू सोडलं आहे, तसं आलं आहे. तर आपण आलो होतो ऑगस्ट क्रांती मार्गवर गावालिया टँक आणि इकडेच आहे मॅगडी. आता इथून जाणार आपण स्ट्रेट या साईडला, राईट मारलं की तारदेव आपण बाहेर पडणारे सरळ. हो, सकाळचे पाववाले पण असतात, पाववाले, पेपरवाले, दूधवाले तुम्हाला मिळणार फॉर शुअर. बायको जमली? ओके ओके. तू आणि पाणी पडलेलं आहे. बोलत बोलत मला कळत नाही मी कुठपर्यंत बोलतो आणि मी बोलत सुटतो, असं आहे आपलं. आणि इकडे आहे जैन मंदिर या साईडला, इकडे जैन मंदिर. अपार्टमेंट काय मजबूत झाले की यार, फुल डेव्हलप्ड आपला साऊथ मुंबई. डेव्हलप्ड पण आहे आणि खूप महाग पण आहे. आणि इकडे कंबाला हॉस्पिटल आहे या साईडला, बाई कंबाला हॉस्पिटल आहे. तर चालत चालत आपण इकडे पॅडर रोडच्या ब्रिजकडे आलो आहे. आता आपला याचा राईट जसलोक हॉस्पिटलतून पुढे आपलं आहे महालक्ष्मी मंदिर. आणि सरळ गेलं तर मग इथं पॅडर रोड, PDP वगैरे एकदम स्ट्रेट आहे त्या साईडला. हा, थोडा दम लागायला लागला आता. आणि इकडून मग स्ट्रेट गेलं ना की आता गावदेवी, इकडे गावदेवी, प्रेमपुरी, बाबुलनाथ आणि मग पुढे चौपाटी, वालकेश्वर ते सर्व येतं स्ट्रेट. आता आपला घ्यायचा हा राईट, आपली मंडळी येतं हळूहळू. इकडे पण तुम्हाला सर्व पेपरवाले पाहायला मिळते या साईडला बसलेले पूर्णपणे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हॅट्स ऑफ सर्व पेपरवाल्यांना, सर्व दूधवाल्यांना, जे पावसाळा असो, गरमी असो, थंडी असो, सकाळी उठून आपलं कामं करतात आणि लोकांपर्यंत डोर टू डोर सर्व्हिस देतात. ॲक्च्युली खूप मोठी गोष्ट आहे, सिरियसली गोष्ट. कारण मी स्वतः पेपर टाकलेत ना, तर मला स्वतःला माहिती आहे किती तो त्रास असतो, किती मेहनत असते या पाठी. पावसाळ्यात तर अक्षरशः वांदे होतात, म्हणजे अक्षरशः वांदे होतात. कारण ऑलमोस्ट पेपर भिजले असतात, प्लास्टिक आणून सर्व करूनसुद्धाही थोडेफार पेपर भिजतातच. काही गिरायकं समजून घेतात, पण काही गिरायकं चिडचिड करतात, ओरडतात, भडकतात. ते पण आम्हाला सहन करायला लागतं आणि काय तसं आहे. पण ठीक आहे, हीच तर लाईफ म्हणतं आणि काय नाही. आता इकडे आहे विला टेरेसा स्कूल, खूप छान स्कूल आहे, फक्त गर्ल्स स्कूल आहे ही विला टेरेसा. हे बघा, तर या एरियामध्ये ना हा अंबानीचा बंगलो, हा वाला सर्वात रिचेस्ट पर्सन. सही आहे, केवढा मोठा आहे बघा तो, बापरे. आणि आतमध्ये तुम्ही गल्लीमध्ये गेलात ना, त्याच्या गल्लीमध्ये तिकडे कॅमेरा बिलकुल अलाउड नाही आहे आणि फुल ऑन सिक्युरिटी असते त्या साईडला आतमध्ये गल्लीमध्ये. आपण असतो काही गल्लीमध्ये जात नाही, आपण जातो स्ट्रेट. आणि या साईडला तुम्हाला फुल ऑन पॉश बिल्डिंग्स, फ्लॅट्स, हा फुल ऑन पॉश एरिया आपला. हा एक पॅडर रोड, एक PDP, एक कुलाबा, एक सर्व पॉश एरिया. बिल्डिंग पाहणं एक एक, क्या बात आहे. इकडे फिल्म डिव्हिजन आहे, म्युझियम आहे इकडे या साईडला. बघा हे बघा, भारतीय सिनेमा का राष्ट्रीय संग्रहालय. आणि हे ॲक्च्युली म्हणजे आज आपण चालतोय म्हणून आपल्याला गोष्टी माहिती पडत आहेत. कारण आपण मोस्टली इथून बाईक किंवा गाडीवर असतो ना, तर आपल्याला तसा माहीत पडतं. आम्हाला माहिती होतं म्हणत होती, हां म्हणजे इतकं लक्षात होतं, आम्हाला माहिती होतं म्हणते. पण तेच म्हणतो, तुम्ही जेवढं चालाल ना तेवढं तुम्ही जास्त एक्सप्लोअर करा. बाईकने पण तुम्ही करू शकतात, पण कारने तुम्ही हार्डली एक्सप्लोअर करता, कारण गाडीच्या आतमध्ये असतात, तुम्ही उतरायची तसदी घेत नाही. तसं चालताना तुम्ही खूप काही गोष्टी पाहू शकतात. इव्हन बाईकनी सुद्धा किंवा सायकल सुद्धा तुम्ही करू शकता फॉर शुअर. हाऊ द वॉक गोईंग? घामाघूम वॉक. ॲक्च्युली म्हणजे थंड हवाच नाही आहे ना, त्याच्यामुळे खूप गरम आणि खूप घाम येतो, सिरियसली बोलतो. हो, आणि ॲक्च्युली हॅट्स ऑफ टू स्प्रुवा किती आपली चालते. व्हेरी गुड. तुला दमली बेबी? तुला हाऊस सुद्धा चालायची ना, मला पाठी पडली, मला चालत जायचं म्हणून होती ना आजकाल. हा दमली? ये दमली पक्का मिळेल ना. ओके, तर तू नेक्स्ट टाइम म्हणणार सिद्धिविनायक चालत.
सायकल घेऊन येतो, सायकल घेऊन. ती पाठी पडली होती की सायकल घेऊन आपण येऊ म्हणून. नाही येडी का सायकल घेऊन. आणि हे आहे जसलोक हॉस्पिटल. हे वाले आहे बघा इकडे. हे जसलोक हॉस्पिटल आहे इकडे. बिल्डिंग म्हणा, शॉप्स म्हणा, पण सर्व कॉस्टली. बिल्डिंग फ्लॅटचे रेट पण कॉस्टली आणि जे आपले शॉप्स वगैरे आहेत हे सर्व काय म्हणतात त्याला कुर्ती बिर्तींचे ना, ते पण महाग आहे. ऑफकोर्स महागच असणार ना, एरिया कसं आहे तर काय करणार. बघा जसलोक हॉस्पिटल. आता हार्डली 10 मिनिटामध्ये आपण पोहोचतो महालक्ष्मीला. आणि तिकडे आहे आपला इंडिया फ्लॅग. हा बघा एक नंबर. सल्यूट केलाय मॅडमने, शाबाश. यस, प्राऊड टू बी इंडियन. खरी गोष्ट. खूप नशिबाने आपण की इंडियामध्ये राहतो आपण. तर मंडळी फायनली बरोबर 6:20 झालेत आणि आपण येऊन पोहोचलोय श्री महालक्ष्मी मंदिर जवळ. इकडे ही मंदिर आहे या साईडला. स्ट्रेट गेले की तर म्हणजे राईट गेले की हाजी वगैरे आणि लेफ्ट मारलं की आपण मग टुवर्ड्स पेडर रोड PDP वगैरे जाऊ शकतो त्या साईडला. अमरसन्स वगैरे इथून जाऊ शकतो आपण. आणि तिकडे आहे आपलं महालक्ष्मी मंदिर. हे बघा, हे बघा, क्या बात. चल बाबू आला ना, हे बघ समोर झाली. तर आपण ऑलमोस्ट 5:30ला निघालो होतो आणि 6:20ला पोहोचलो. म्हणजे 45 मिनिट्स बरोबर लागतात चालत. आपण नॉनस्टॉपच आलो, पण व्लॉग करत 1-2 मध्ये थांबत टाइमपास करत आलो म्हणून आपल्याला लागले 45 मिनिट्स, 40 to 50 मिनिट. नाही तर तुम्ही नॉनस्टॉप आलात तर मला असं वाटतं 35 मिनिट्समध्ये तुम्ही पोहोचू शकता आराम फ्रॉम गिरगाव. हां या साईडला हे आपलं मंदिर इकडे. तिथून पण एंट्रन्स आहे आणि पुढून पण एंट्रन्स. आपण जाऊया पुढून. आणि इकडे जेव्हा नवरात्री वगैरे असतं ना तर फुलं लाईन असते तिथपर्यंत. हे सर्व तिथं लाईन असते सर्व. फुलं म्हणजे फुलं गर्दी असते. आपण क्रॉस करूया मग बोलू. मी चालत पुढे गेलो आणि पाठी पाणीच पितात. हे बघा. आणि मग चालतो आणि पुढेपर्यंत गेलो होतो. अरे चला आलं आता. इकडे पहिलं लागतं आपलं स्वामीनारायण मंदिर, श्री स्वामीनारायण मंदिर इकडे. आता इथून आपण घेणार राईट. या साईडला आपलं मंदिर का राईटला आहे. आपण जेव्हा बाईकने येतो ना तर बाईक आपण इकडे या साईडला पार्क करतो. इकडे सर्व पार्क करतो बाईक आपण या साईडला. पार्किंगचे जरा वांदे होऊन जातात म्हणजे गार्डनसाठी वगैरे, पण कारण ट्रॅफिक होतं ना बाहेर त्यासाठी. हा ते ऐकायला मस्त वाटतं का स्वामीनारायण. हा तर सकाळी ना सर्व ऐकायला मिळत असेल जे राहतात ना इकडे त्यासाठी सही आहे. आज जरा पण गर्दी नाही आहे ऑफकोर्स. सकाळचं आपण आलोय म्हणून. तर मंदिर में कॅमेरा अलाउड नाही आहे. तिकडे मी कॅमेरा बंद करेन. जेवढं होईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन ऑफकोर्स. स्वयंभू श्री पाताली हनुमान मंदिर आहे इकडे. हनुमान मंदिर या साईडला. आणि ही लहानशी गल्ली आहे. ते गल्लीतून जायला लागतं आपल्या आतमध्ये. इकडे तुम्हाला सर्व डोसेवाले नाश्ता पाणी वगैरे सर्व पाहायला मिळतील. ऑफकोर्स जेव्हा आपण परत येऊ ना तेव्हा आपण नाश्ता पाणी करणार आहे फॉर शुअर. का सर्वांना ऑफकोर्स भूक लागली आहे मला माहिती आहे. बघा इकडे सर्व स्टॉलवाले या साईडला. आणि लेफ्ट मारलं की आपलं येतं मंदिर. तिकडे आपण बाहेरच शूज काढू आणि आपण ओटी वगैरे घेऊन पुढे जाऊ त्यासाठी. इकडे सर्व ओटीचे ताट या साईडला. या साईडला सर्व मिळतं पण. आणि तिकडे आपलं समोर मंदिर आहे बघा हे. चला तर एक ही वाली द्या आणि ती वर घेऊ ना. पिंक वाली द्या फुल. ते काम कर. ही किती बोला तुम्ही? 100. हा ते दोन्ही दे चालेल. तर आपण 100 वाली ओटी घेतोय. ती 50 वाली आहे. आपण चप्पल इकडेच काढू. इकडे तुम्हाला साडी वगैरे पण द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकतो या साईडला. चला तर आपण ओटी घेतलेली आहे. 2 ओटी घेतल्यात आपण. एक माझ्या हातात आहे आणि एक अमोच्या हातात आहे. आणि चाललो आता वरती आपण या साईडला मंदिराकडे. आणि पकड आता 1 मिनिट. ते बघा श्री महालक्ष्मी मंदिर. इकडे सुद्धा चप्पल स्टँड वगैरे आहेत. तुम्ही पाय तिकडे काढू शकता. आणि इकडे सर्व पेढेवाले आहेत. प्रसाद वगैरेसाठी तुम्ही घेऊ शकता या साईडला. हे बघा. आता आपण जातोय आत. तर आता आपण आत आलेलो आहोत. इथून पुरुषांची लाईन आहे, तिकडून महिलांची लाईन आहे. इकडे मंदिरचा परिसर असा जरा पण गर्दी नाही आहे.
तर आपलं दर्शन करून झालेलं आहे, खूप छान दर्शन झालं आपलं, जरा पण गर्दी मिळाली नाही. आता आपण घालतो प्रदक्षिणा आणि इकडे ते कॉईन वगैरे चिपकवतो आणि बाबूनी हावाल चिपकवलं इकडे. हां म्हणजे इकडे कॉईन मोठे चिपकले, त्या बात आहे. माझ्याकडे सध्या कॉईन नाही आहे तर मी पण चिपकवले असते. आता अमुक कॉईन चिपकवते. हा अमुक चिपकला, क्या बात आहे. सही. आपण जरा चिपकून पाहूया. हाँ चिपकलेला, क्या बात आहे. सही आहे, सही आहे. तर स्पुरवा ट्राय करतो. क्या बात आहे, एक नंबर. तर मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे, आपलं प्रदक्षिणा पण घालून झालेलं आहे, पण आपण आता बसलो आहे आरतीसाठी. या साईडला सर्व बसलेले आहेत आरतीसाठी, कारण 7 वाजता आरती होते म्हणून. आणि समोरच आपलं मंदिर आहे. तर आपलं तिकडे मंदिर होतं त्या साईडला, तिकडून आपण खाली आलो या साईडला. आता जस्ट खाली उतरतोय आपण आता. इकडे पहिले स्टॉल वगैरे असायचे, इकडे खाली मंदिर पण आहे. तर आपण तिकडे पायावर पडू. अमू आणि राणू वरती उभे आहेत आणि फक्त मी आणि स्पृहा चाललो आहे. तर इकडे खाली आल्यावर आपल्याला इकडे गणपती मंदिर पाहायला मिळतं या साईडला. आणि इकडे तुम्ही पाहा ना, सर्व कामं चालू या साईडला. हे बघा, पहिलं ओपन होतं, इकडे समुद्र होता ॲक्च्युली. म्हणजे आम्ही लहानपणी यायचो ना बेबी, तिकडे मला समुद्र पाहायला मिळाला आपल्याला. इकडे नाही का, सर्व बंद केलं ना बापू इकडे आता, खोदून बुदून सर्व. बघा या साईडला पूर्णपणे हो, तर समुद्रच आपल्याला हा सर्व बंद केलं. ही जागा आधी वेगळी होती. हां जवळ होतं बेबी या साईडला. ॲक्च्युली कसं आहे ना, आपल्या पिढीने सर्व पाहिलेल्या या गोष्टी. आता एवढं डेव्हलपमेंट झालं ना, तर गोष्टी लुप्त होत चालल्या आहेत. आणि हल्लीच्या म्हणजे पूर्वासारख्याच्या पिढींना हे सर्व पाहायला मिळत नाही आता, जे आपण आधी पाहिलं आणि त्याचा एन्जॉय केला पण सगळं. असं बघा, आणि जे आपले कारागीर किंवा कामगार लोक असतात त्यांची बस आहे ती. हे जिकडे सर्व कामं करतात या साईडला पूर्णपणे. सही आहे. आणि स्काय का मस्त वाटतोय, पहा ना, एक नंबर वाटतोय. आणि हे आपलं खाली उतरलं इकडे, तिकडे आपलं महालक्ष्मी मंदिर आहे. आपण खाली उतरलो, तिकडे आहे म्हणजे या साईडला आहे गणपती मंदिर, ते दाखवलं तुम्हाला. आणि तिथे बरोबर समोर आहे हनुमान मंदिर. आणि मंडळी काहीतरी 6:45 बरोबर गेट बंद होतात. आपण ओटी भरतो ना, ते गेट बरोबर 6:45 बंद होतात. आणि 7 वाजता बरोबर आरती सुरू होते. ती 7:30 पर्यंत आरती असते. जर तुम्हाला आरतीला पोचायचं असेल तर तुम्ही बरोबर 6:45 या. म्हणजे तुम्हाला जो गाभारा असतो आपला, देवीचा गाभारा जो आहे, इकडे आपण उभे होतो ना, तिकडून बरोबर समोर तुम्हाला श्री महालक्ष्मी पाहायला मिळेल. आणि खरं बोलतो, हा अनुभव खूपच छान आणि खूपच सुंदर होता. एकदा तरी आरती महालक्ष्मीची घेतलीच पाहिजे, सिरियसली बोलतो. म्हणजे आपल्याला माहिती नव्हतं की आरती 7 वाजता होते म्हणून, पण आपल्याला तो योग भेटलाय आरतीचा. खरं बोलतो, खूप बरं वाटलं. मी कसं वाटलं आरतीला या उभं राहून? असं वाटलं ना, हे बोलतो, खूप म्हणजे खूपच छान वाटलं, बरं वाटलं. म्हणजे 6:45 आधी या, ओटी भरून घ्या आणि मग तिकडे गाभारात उभे राहा बरोबर देवीच्या समोरच. आणि काय नाही, मस्त. तर आता आपण निघूया आणि डायरेक्ट थोडाफार नाश्ता पाणी करणारच आहे. आणि जाताना आपण चालत नाही, जाताना आपण कॅबने जाणार आहे. हे बघा, येतं प्लीज बोलते. जाताना आपण कॅबने जाऊ. चला, नको चाला कशाला, चला निघूया. खूप बरं वाटलं. सकाळ सकाळ यायचेच ना, खरं बोलतो खूप बरं वाटतं, कारण गर्दी मिळत नाही. आपण आरामात सर्व गोष्टी पाहू शकतात आणि दर्शन पण खूप छान होतं त्यासाठीच. तर मंडळी आपण जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये नाश्ता पाणी करतोय. आपले सर्व मंडळी बसलेली आहे तिकडे. मेदूवडा आणि साळ डोसा आपण मागवलेला दोघांनी आणि मी पण. आपण खाऊ आणि निघू कॅबमध्ये बसून. आपण चालू झालं आता आपण. तर आपण आपला आला पण रेडीमध्ये याचा मेंदूवडा आला पण आपल्या राणूचा, ते पण गरम आहे आणि 3 आहे. त्या बात सही आहे. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये गिरगाव टू महालक्ष्मी मंदिर चालत केलं प्रवास पाहायला मिळाला. थोडंफार महालक्ष्मी मंदिर पाहायला मिळालं. खूप छान दर्शन झालं, एक नंबर छान झालं. मंडळी आवडलं का सर्वांना? बरं वाटलं ना? आपण नेक्स्ट टाइम जायचं आहे सिद्धिविनायक मंदिरला चालत. येस, आपण जाऊया. आपण जाऊया सर, पण जूनमध्ये. चल काय चला मग भेटूया पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपले कोकणातले सुरू.